खेड येथील लायन्स क्लब सिटी आणि प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर मरकड यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श समोर ठेवण्यात आला। डॉक्टर मरकड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे येथे विशेष उपक्रम राबवण्यात आला। वाढत्या उष्णतेचा त्रास लक्षात घेता शाळेला सीलिंग फॅन भेट देण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण अधिक सुखकर व्हावे हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता। यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र बेलोसे, शिक्षिका स्वाती राठोड आणि शिक्षक वृंद उपस्थित होते। लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर आणि माजी अध्यक्ष रोहन विचारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले। शाळेच्या गरजा ओळखून करण्यात आलेल्या मदतीबद्दल ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनी लायन्स क्लबचे विशेष आभार मानले। या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामीण शिक्षणाला मोठी चालना मिळत असून भविष्यातही मदतीचा हा ओघ सुरू ठेवण्याचा मानस क्लबने व्यक्त केला आहे। या शाळेमध्ये आता गरमी चालू झालेली आहे आणि विना पंखा असे 1-2 वर्ग आहेत की जिथे पंखे नाही आहेत आणि मुलं बसत आहेत, पण त्याची दखल घेत लायन्स क्लबच्या वतीने आज आपण या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करण्यास आलेलो आहोत। आमचे लायन ज्येष्ठ मेंबर लायन डॉक्टर ज्ञानेश्वर मरकड यांचा कालच वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधत तुम्हाला या ठिकाणी पंखे, शैक्षणिक साहित्य आम्ही तुम्हाला भेट म्हणून द्यायला आलो। आम्ही असे कोण देणारे एवढे मोठे दाते नाही आहेत, पण जे काय आमच्याकडून करता येईल, तुमच्या मुलांसाठी काय करता येईल ते आम्ही करणं क्रमप्राप्त आहोत। या समाजाचं काहीतरी देणं लागतं, त्या उदात्त भावनेतून आमच्याकडे कोणाचे वाढदिवस आमच्या प्रियजनांचे असले की ते आम्ही या माध्यमातून करतो। आणि फक्त आमची एकच अट असते की शाळेकडून आम्हाला रिझल्ट चांगला आला, पण तुमची शाळा आम्ही बघतोय जी ज्याप्रमाणे टापटीप ठेवलेत त्याप्रमाणे बघता परत परत या शाळेत यावं हा मोह आवडता येणार नाही। पण नक्की सांगतो की तुमच्या शाळेला ह्या महिन्यामध्ये परत एकदा आम्ही येऊन ह्या ना त्या कारणाने कोणती ना कोणती तरी ऍक्टिव्हिटी आम्ही 100% करू। डॉक्टर ज्ञानेश्वर मरकड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि शहरातील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी सुचवल्याप्रमाणे आज आपण निगडे शाळेमध्ये निगडे बोरस इथे आपण शैक्षणिक साहित्य आणि पंख्याचे वाटप करायला आलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे लायन्स क्लब हे नेहमीच वाढदिवस हॉटेलमध्ये साजरे करत नाही। आम्ही असे गरजू विद्यार्थ्यांना आणि समाजातील जे गरजू लोक आहेत त्यांना मदत करत असतो। आणि लायन्स क्लबमध्ये काम करताना आमचे मित्र रोहनजी विचारे यांना आताच समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला। म्हणजे समाजभूषण पुरस्कार त्यांना हे केलं दिलं, हे खूप आनंदाची गोष्ट आहे।